नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुमन हायस्कूल नंबर 12 मधून मी पूनम निकम सामाजिक विज्ञान या विषयात आज आपण प्रकरण दुसरे बघणार आहोत। प्रकरणाचे नाव आहे भारताचा सांस्कृतिक वारसा, परंपरा, हस्तकला आणि ललित कला। हे प्रकरण एसएससी बोर्ड परीक्षेमध्ये 3 गुणांसाठी विचारले जात असते। त्यात 1 मार्कासाठी लहान प्रश्न आणि 2 मार्कांसाठी 1 प्रश्न याप्रमाणे प्रश्न विचारले जात असतात। यात आज आपण भाग पहिला बघणार आहोत। प्रकरण 1 मध्ये आपण बघितलं होतं की भारताला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा मिळालेला आहे। माणसाला जो सांस्कृतिक वारसा मिळाला आहे त्याच्यामध्ये भारतीय लोकांनी वाढ केली, त्यामध्ये कौशल्य प्राप्त केले आणि त्यातूनच आपल्याला भव्य असा वारसा मिळालेला आहे। म्हणजे भारत समृद्ध सांस्कृतिक वारसा असणारा देश आहे। या समृद्ध सांस्कृतिक वारशामध्ये भौतिक आणि जैविक वारशाचा पण समावेश होतो। तर आधी आपण जैविक वारसा, भौतिक वारसा आणि सांस्कृतिक वारसा यांच्या संकल्पना समजून घेऊया। पहिला आहे जैविक वारसा। जैविक वारसा म्हणजे बालकाच्या जन्मासोबतच आई वडिलांची शारीरिक आणि मानसिक लक्षणे त्या बालकामध्ये आपल्याला बघायला मिळत असतात, त्याला जैविक वारसा असं म्हणतात। एका पिढीकडून रूप, रंग किंवा स्वभाव हे पुढच्या पिढीला त्याच्यातले काही गुण मिळत असतात, याचा समावेश जैविक वारशामध्ये होत असतो। दुसरा आहे भौतिक वारसा। घर, जमीन, जागीर किंवा स्थावर जंगम मिळकत वारशामध्ये मिळते, त्याला भौतिक वारसा असं म्हणत असतात। म्हणजे कुटुंबातील एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला शेती किंवा घर वगैरे हे वारशात दिलं जात असतं, यांचा समावेश भौतिक वारशात केला जात असतो। आणि पुढचा वारसा आहे सांस्कृतिक वारसा। सांस्कृतिक वारसा आपण आधीच्या प्रकरणामध्ये अभ्यास केलेलाच होता, तरी त्याची आपण एकदा व्याख्या बघून घेऊया। मानव स्वतःची कुशलता, बुद्धी, कला कौशल्याद्वारे जे काही मिळवतो किंवा सर्जन करत असतो त्याला आपण सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखत असतो। त्याशिवाय आपण दुसऱ्या गोष्टी जसे की शिक्षण, शेती, व्यापार, रोजच्या जीवनासाठीची नीती नियम, उत्सव, मनोरंजन, कला कारिगिरी, मान्यता, कौशल्य या सगळ्यांचा समावेश सुद्धा सांस्कृतिक वारशामध्ये करू शकत असतो। आता यात शेती कशी काय येईल? तर शेती हा जरी भौतिक वारसा असला तरी शेती करण्याच्या ज्या पद्धती असतात, पारंपरिक पद्धती किंवा आधुनिक पद्धती, ही संस्कृती सांस्कृतिक वारशामध्ये येत असते। भारत हा विश्वाचा प्राचीन देश असल्यामुळे त्याचे उत्तम परंपरा, सामाजिक मूल्ये, रूढी, रीतिरिवाज, त्याचप्रमाणे परिवार व्यवस्था यासोबतचे वैशिष्ट्य असणारा सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संरक्षण करण्याचे आपले कर्तव्य आहे। प्राचीन भारताच्या ज्या 64 कला आहेत, कारण आधीच्या जे ग्रंथ वगैरे आहेत त्यामध्ये 64 कलांचा उल्लेख केलेला आहे। या 64 कलांमध्ये हस्तकला, कारिगिरी, कसब, हुन्नर, चित्रकला, संगीतकला, नाट्यकला, नृत्यकला इत्यादी आपल्याला मोजता येतील। त्याचप्रमाणे आपल्या ज्या प्राचीन मुद्रा होत्या, ह्या मुद्रासुद्धा मूल्यवान होत्या। मुद्रा मूल्यवान होत्याच कारण त्या सोन्याच्या किंवा तांब्याच्या बनलेल्या होत्या, पण त्याच्यावर सुद्धा काही चिन्ह अंकित केले गेलेले होते आणि हे चिन्ह अंकित केले गेलेले म्हणजे पण आपली एक संस्कृतीच होती। भारताच्या अशा समृद्ध संस्कृतीमुळे भूतकाळात विदेशी प्रवासी किंवा आक्रमकांसाठी भारताची समृद्धी हे आकर्षणाचे केंद्र ठरलेलं होतं। आज भारताचा सांस्कृतिक वारशाचा प्रतीक समान योग विद्येचा समग्र जगाने स्वीकार केलेला आहे, कारण भव्य असा वारसा आपला आहे आणि त्यात योग विद्या ही सुद्धा आपल्याला भव्य वारशात त्याचा समावेश करता येईल आणि ह्या योग विद्येचा पूर्ण जगांनी स्वीकार केला आणि म्हणूनच त्याच्या परिणाम स्वरूपाने समग्र विश्वामध्ये 21 जूनच्या दिवसाला विश्व योग दिवस म्हणून साजरा करण्यात येत असतो। विद्यार्थी मित्रांनो, हा तुमचा 1 मार्कासाठीचा प्रश्न होऊ शकत असतो की विश्व योग दिवस कधी साजरा केला जात असतो? 21 जूनच्या दिवसाला
जोड्याला व रिकामी जागा यासारख्या 1 मार्कासाठी ही ओळ महत्त्वाची आहे. अशा प्रकारे भारताला विविध भव्य असा वारसा आहे. या प्रकरणामध्ये आपण भारताच्या जे विविध प्रकारच्या कला कारागिरी आहेत त्यांचा एक एक करत आपण अभ्यास करणार आहोत. चला तर मग त्यांचा परिचय मिळवूया. बघूया भारतीय कसबींची करामत. भारताच्या सांस्कृतिक वारशाचे सौंदर्य भारतीय कारागीर आणि कसबींची हुन्नर पारंगततेमध्ये सामावलेले आहे. कारण त्यामुळेच भारताला भव्य असा वारसा मिळालेला आहे. भारताच्या वैविध्यपूर्ण जीवनाला त्यांनी त्यांच्या कला कामगिरी आणि हुन्नर उद्योगांद्वारे कुशलतेने विकसित केलेले आहे. ज्या विविध कला आहेत त्यामध्ये भरतकाम केलं जात असतं कापडावर, ते भरतकाम, गुंथन, काष्ठकला म्हणजे लाकडावर कोरून करण्यात आलेली कला, मातीकाम, धातुकाम, चित्रकला, चर्म उद्योग, मीना कारागिरी, नक्षीकाम, त्याचप्रमाणे अकेक आणि हिरा यांच्यावर जे पैलू पाडले जात असतात या संदर्भात कौशल्यपूर्ण कामगिरी, शिल्पस्थापत्य, हातमागाच्या संदर्भातील कामगिरी ही भारताची एक विशिष्ट ओळख आहे. चला तर अशा विविध कलांपैकी पहिली कला आपण बघूया, मातीकाम कला. मानव जीवन आणि माती यामध्ये खूप प्राचीन संबंध आहे. व्यक्तीच्या जन्मापासून मरणपर्यंतची जी यात्रा आहे ती मातीसोबतच जोडली गेलेली आहे. म्हणजे व्यक्तीचा जन्म झाल्यापासून मृत्यूपर्यंत त्याचा कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मातीशी हा संबंध येतच असतो. धातूचा शोध झालेला नव्हता तेव्हा मानव मोठ्या प्रमाणात मातीमधून बनवलेल्या ज्या विविध वस्तू होत्या त्यांचा तो उपयोग करत होता. अशा वस्तूंमध्ये मातीची खेळणी, माठ, मडकी, पंत्या, कुंडी, मातीच्या चूल, त्याचप्रमाणे धान्य संग्रहित करण्यासाठी कोठ्या वगैरे पण वापरित होता. या प्राचीन काळामध्ये घरांच्या भिंतींना पण माती आणि शेण यांच्याद्वारे लिंपण केलं जायचं, त्यांना सारवलं जायचं त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे जे प्रवाही होते म्हणजे पाणी, दूध, दही, ताक, तूप यासारखे प्रवाही मातीच्या भांड्यांमध्येच ठेवण्यात यायचं. त्याचप्रमाणे स्वयंपाक करण्यासाठी किंवा आगीवर त्याचा वापर करण्यासाठी जी भांडी होती ही भांडीसुद्धा मातीचीच होती. लोथल, मोहेंजोदडो तसेच हडप्पा संस्कृतीच्या काळात मातीचे लाल रंगाचा प्याला, बरणी, बशी अशी वेगवेगळी भांडे मिळालेले आहेत. ही सगळी भांडे आपल्याला सुचवतात की त्या काळामध्ये सुद्धा मातीच्या वस्तूंचा वापर केला जात होता. माती शेकून तिचा वापर केला जात होता. कुंभाराचे चाक मातीकामसाठीचे भारताचे प्रथम यंत्र समजले जात असते. यात ही ओळ महत्त्वाची तुमच्यासाठी. मातीकामसाठीचे भारताचे प्रथम यंत्र कोणते होते? तो कुंभाराचे चाक, हे लक्षात राहू द्यायचे. त्याचप्रमाणे आजपर्यंत किंवा आजही नवरात्रीमध्ये गरबा जो असतो तो आपल्याला बघायला मिळतो. गरबा म्हणजे आत दिवा असू शकेल असं मातीचा छिद्र असलेला जो घडा असतो किंवा छोटंसं माठ असतो त्याला गरबा असं म्हणतात. नवरात्रीमध्ये त्याचा उपयोग केला जात असतो. प्राचीन काळापासून मातीच्या विविध वस्तू बनवण्यासाठी कच्ची माती आणि भाजलेली माती या दोघींचा उपयोग होत होता. भाजलेल्या मातीला टेरकोटा किंवा टेराकोटा असं म्हटले जात असते आणि त्यामुळे मातीच्या भांड्यांना मजबूतीही प्राप्त होत असते. प्राचीन काळापासून मातीचे भांडे वापरले जात होते आणि याचा अंदाज आपल्याला दक्षिण भारताच्या नागार्जुनकोंडा आणि गुजरातच्या लांघणज म्हैसाणा जिल्ह्यातील आलेले येथे मातीचे भांड्यांचे अवशेष सापडले. त्यावरून आपल्याला लक्षात येत असतं की अगदी प्राचीन काळापासून मातीच्या विविध वस्तूंचा वापर भारतामध्ये केला जात होता. पुढची कला आहे विणकाम कला. विणकाम कलेमध्ये धागा किंवा दोऱ्याला विशिष्ट प्रकारे गुंफलं जात असतं आणि त्यापासून विविध वस्तू बनवल्या जात असतात. मग आधी धागा कसा बनवला जातो ते आपण बघूया. कापसाच्या पेळूमधून सूत खेचले जात असते. सूत म्हणजे बारीक धागा. मग ह्या बारीक धाग्याला पीळ देऊन एक दुसऱ्यासोबत जोडून त्या ठिकाणी लांब दोरा तयार केला जात असतो आणि अशा दोरा तयार करण्याच्या पद्धतीला कातणे असे म्हटले जात असतात. म्हणजे कातनद्वारे त्या ठिकाणी धागा किंवा दोरा तयार केला जात असतो. महात्मा गांधीजींनी कातन आणि विणकाम गृह उद्योगांना विशेष महत्त्व देऊन स्वातंत्र्याच्या आंदोलन स्वदेशी आणि स्वावलंबनासोबत जोडून
एक इतिहास रचला हे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. मग अशा कातन कलेद्वारे हा धागा तयार करून त्याच्याद्वारे वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जात असतात. हातमागावर विणून त्या ठिकाणी कापड हे तयार केले जात असते. प्राचीन काळापासून भारत वस्त्र विद्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे. भारतात कुशल कारागिरांद्वारे तयार होणाऱ्या ढाकाच्या मलमलीचा तागा आगपेटीत सामावू शकत होता किंवा अंगठीमधून ते कापड आरपार जाऊ शकत होते, इतके ते मऊ असे बनत होते. काश्मीर सहित भारतामध्ये तयार होणारे गालिचे, पाटणचे पटोळे, कांजीवरम तसेच बनारसी साड्या, राजस्थानची बांधणी यासारख्या हातमागाच्या अद्वितीय कलेचा नमुना ही भारताची एक विशिष्ट ओळख आहे असं म्हटलं जात असतं. आता बऱ्याचशा वस्तू ह्या मशीनवर बनतात, पण विद्यार्थी मित्रांनो विचार करा, एक एक धागा रंगाप्रमाणे त्याला गुंफून त्यावर चित्र किंवा डिझाईन केली जात होती आणि त्या प्रकारचं कापड बनवलं जात होतं. यामध्ये किती कौशल्याची गरज असेल. तर अशी कौशल्य किंवा अशी कला आपल्या भारतामध्ये होती. अजूनही काही ठिकाणी अशा पद्धतीने अजून वस्तू बनवल्या जात आहेत. गुजरातमध्ये सोलंकी युगाच्या सुवर्णकाळ दरम्यान त्यावेळची जी राजधानी होती पाटण, त्या ठिकाणी अनेक कारागीर म्हणजे साळवी त्या ठिकाणी स्थायिक झाले आणि राजाने त्यांना आश्रय दिला. त्यांच्या कलाकौशल्यामुळे विशेष करून पाटणचा पटोळा जगभरामध्ये मग प्रसिद्ध झाला. पाटणची ही कला सुमारे 850 वर्षांपेक्षा जुनी आहे असं मानलं जातं. ही पटोळा तयार करण्याची जी कला आहे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि कठीण, त्याचप्रमाणे अधिक वेळ घेणारी कला सध्या काही मोजक्याच कारागिरांकडे आता राहिलेली आहे. पाटणमध्ये तयार होणारे दुहेरी विणकाम असणाऱ्या रेशमी वस्त्राला बेवड इक्त किंवा इक्तवनाट असे म्हटले जाते. ह्या बेवड इक्तचंच वैशिष्ट्य आहे की त्यात दोन्ही बाजूने एकच आकार किंवा नक्षी प्रदर्शित होत असते आणि म्हणून ते दोघेही बाजूंनी परिधान करण्यात येत असते. हे पाटोळे अनेक वर्षापर्यंत टिकतात, त्यांचा रंगसुद्धा जात नाही आणि त्यामुळे आपल्याकडे पडी पटोळे भात फाटे पण फिटे नाही अशी म्हण प्रचलित आहे. म्हणजे अनेक वर्षांपर्यंत ठेवलेला पटोळा किंवा पटोळ्याचं जे वस्त्र आहे ते फाटून जात असतं, पण त्याच्यावरची जी डिझाईन आहे किंवा जो रंग आहे तो कधीच खराब होत नसतात आणि म्हणून असं म्हटलं जातं की एकदा का कापडवर पटोळ्याची डिझाईन तयार झाली तर कापड फाटून जाईल पण ती डिझाईन कधीच खराब होणार नाही. अशा पद्धतीने अत्यंत कसबपूर्ण अशी असलेली कला ही पटोळाची कला म्हणता येईल. पुढची कला आहे भरत गुंफण कला, जी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.